जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साथीदाराचं अपहरण करून त्याचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत मुख्य 3 आरोपींना अवघ्या 12 तासांच्या आत अटक केली आहे। ज्ञानू अण्णाप्पा खोत, रोहित बाळासाहेब पाटोळे आणि हर्षद दाजी पैलवान अशी अटक केलेल्या तलेल्यांची नावे आहेत। या व्यतिरिक्त सुयश उर्फ स्वप्नील किसन खुळे आणि अमर खताळ हे 2 आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। कोसारी येथील दादासो नामदेव यमगर हे जुन्या एका दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते। 5 मे रोजी सकाळी ते सांगली येथील न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना नागज फाटा येथून अज्ञात इसमानी त्यांचं अपहरण केलं होतं। अपहरण केल्यानंतर आरोपींनी दादासो यमगर यांना कर्नाटक राज्यातील अथनी जवळील मदभावी येथील एका शेतात नेले। तेथे त्यांची हत्या करून हा प्रकार खुनाचा नसून आत्महत्या याचा बनाव रचण्यासाठी त्यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला। कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या बनावाचा पर्दाफाश केलाय। साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी आणि पुराव्यांचा नाश करण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलं होतं, परंतु पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना जेरबंद केल्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले।